नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या 2 मार्चला आलेली आहेत होळी. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला होळीचे दहन केले जाते. यंदा होळीचे दहन हे 2 मार्चला म्हणजेच उद्या सोमवारी संध्याकाळी केले जाणार आहे. होळीचा दिवस हा वाईटावर चांगल्याची मात म्हणून आपण साजरा करत असतो. होळी दहनाच्या वेळी होळीमध्ये अनेक वेगवेगळ्या वस्तू अर्पण करण्याची परंपरा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये होळीमध्ये पुरणपोळीच्या नैवेद्यासह नारळ अर्पण करण्याची सुद्धा पद्धत आहे. या दिवशी होळीमध्ये नारळ अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी, आजारपण नष्ट होऊन सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होते. आणि म्हणून या दिवशी प्रत्येक घरामधून एक तरी नारळ हे होळीमध्ये अर्पण केले जाते. परंतु हे नारळ अर्पण करताना काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याकडून होत असतात आणि म्हणून याचं जे काही शुभफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून होळीमध्ये नारळ अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती आहे, नारळ अर्पण करताना कोणत्या मंत्राचं पठण करावं, अशी ही संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.